तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात। मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि आंदोलनाची सगळी तयारी देखील झालेली आहे। विशेष म्हणजे एकीकडे गणेशोत्सवाची मुंबईमध्ये धूम असताना मनोज जरांगे पाटील हे देखील आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईमध्ये येणार आहेत आणि अशातच जरांगेंना पहिला मोठा धक्का बसलाय। न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊन आंदोलन करण्यास नकार दिलाय। आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास हायकोर्टाने नकार दिलाय। जरांगेंनी नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी आंदोलन करावं असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। मात्र तरीही मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येण्यावर ठाम आहेत। आज मोठ्या संख्येने मराठा बांधवांना एकत्र घेत अंतरवाली सराटीतनं मोठ्या संख्येने हे सर्व जण एकत्रितरित्या आंदोलनात सहभागी होणार आहेत। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत अंतरवाली सराटीतनं राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, एकीकडे हायकोर्टाचा आदेश निर्देश, मात्र दुसरीकडे स्वतः जरांगे ठाम आहेत, काय नेमकी अधिक माहिती तिथून? मोठ्या प्रमाणामध्ये लोक जातील असं दिसतं आहे। खास करून मी आता ज्या नॅशनल हायवेवरती उभा आहे अंतरवाली सराटीच्या जवळ, तिथे 10 मिनिटांमध्ये 3 मोठे छोटे छोटे ज्याला आपण हत्ती म्हणतो आपल्या प्रचलित भाषेमध्ये, असे टेम्पो जाताना दिसलेत। कदाचित ते लाईव्ह सुरू असताना सुद्धा अनेक वाहनं त्या दिशेनं जाताना दिसतील। मनोज जरांगेंचं मत आहे की 55 लाख लोक येतील। मला असं दिसतं आहे की अंतरवली सराटी आणि मग वेगवेगळ्या दिशेनं मुंबईच्या सोलापुरातनं लोक जातील, लातूरमधनं जातील। आता बघा, हे बघा, बघ प्रज्ञा, मी आता म्हणालो आणि ही दृश्य लगेच 1 2 आणि ही 3 लोक आता अंतरवली सराटीच्या दिशेने जाताना दिसतात। त्यापैकी एकाला मी थांबवलोही, तर आता ज्या पद्धतीची तयारी करून लोक निघालेले आहेत, आपल्या प्रेक्षकांना हे दाखवायला पाहिजे की आत्ता मी इथे उभा होतो आणि लगेच लोक निघालेत अंतरवली सराटीच्या दिशेनं। गाद्या वगैरे टाकलेल्याच आहेत त्यांनी, आणि कुठून गाव नांदेडवरून निघालेत बघा, म्हणजे नांदेडच्या दिशेने निघालेले हे लोक। आणि हे पण बघा, हे दुसरं वाहन किती वाजता निघाले होते? 11 वाजता। 11 वाजता? काय काय सोय केली गाडी? झोपायची सगळी सोय केलेली आहे। मामा, वय किती आहे? 60 वर्ष वय आहे आणि ही सगळी तयारी घेऊन लोक निघालेले आहेत। आत्ताच मी एवढ्याच 7-8 मिनिटाच्या अंतरामध्ये प्रज्ञा जवळपास 4 ते 5 असे छोटे छोटे, ह्याला काय हत्ती म्हणतो ना आपण, छोटा हत्ती, अशोक लिलँड घेऊन निघालेले आहेत। आणि जसं काल मी मनोज जरांगे पाटील यांना बरेच प्रश्न विचारले 40-45 मिनिटाच्या त्या मुलाखतीमध्ये, त्यांचं असं मत होतं की न्यायालय आम्हाला सूट देईल। मी त्यांना हेही म्हणालो की तुम्ही गाफील राहिलात का, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळलंच नाही की अशा 1-2 जनहित याचिका आलेल्या होत्या आणि त्या जनहित याचिकेमध्ये तुम्हाला न्यायालय परवानगी देणार नाही त्याचा अंदाज नव्हता। त्यानंतर मात्र ते असं म्हणाले की आता न्यायालयात पुन्हा आम्ही जाऊ, आमचे मराठा बांधव ह्या दाखवा नाही। मला किती लोक आहेत? 30 लोक एकच गाव? कोणतं गाव? नांदेड कापशी गुंपा तालुका लोहा जिल्हा नांदेड। लोहा तालुक्यात कापशी खुर्द तालुका लोहा जिल्हा नांदेड। किती लोकसंख्या गावची? गावची 1,500 मधून 30 लोक निघाले। आणखी आलेत की महाग किती लोक? 10 गाड्या आहेत। 10 गाड्या, 1,500 लोकसंख्येच्या गावातनं थोडं निकेतन मागच्या बाजूला। हा वाईड फ्रेम मध्ये पण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू की हे 31 लोक आता 3 छोटे छोटे हत्ती वगैरे घेऊन निघालेले आहेत। याचा अर्थ असा की अंतरवली सराटी आणि मग वेगवेगळ्या ठिकाणातनं मोठ्या संख्येनं वाहनं निघतील असं दिसतं आहे। जसं मनोज जरांगे पाटील म्हणत होते की 55 लाख लोक येतील आणि त्यांना पाठवण्यासाठी 3 कोटी लोक येतील। अर्थात एवढा मोठा जरी आकडा नाही झाला तरी आपण कल्पना करू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे। हे बघा, ज्याला कुणी ट्रॅपमध्ये अडकवलं, हो ट्रॅपमध्ये कुणी अडकवलं? ठीक आहे, ज्याला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी अख्खं सरकार कामाला लागलं आहे, म्हणजे बंदे में कुछ तो दम है वगैरे। तर आता अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रज्ञा लोक निघतायत। सकाळी 6च्या पासूनच मी हायवेवरून वाहनांचा ताफा अंतरवली सराटीच्या दिशेनं निघालेला बघितला आणि न्यायालय आपल्याला सूट देईल असं त्यांना वाटतं आहे। काल जे OSD आले होते मुख्यमंत्र्यांचे, ते फक्त मार्ग कोणता आहे ते समजून घेण्यासाठी आले होते। सरकारनं सुद्धा आता बहुता अशी तयारी केलेली आहे की हे आंदोलन होऊ द्या आणि आंदोलनासाठी एक रस्ता काढून द्या, अशा दृष्टीनं सरकारचा प्रयत्न दिसतो आहे मला।